आप देख रहे हैं बिग न्यूज टीवी नेटवर्क। हा भारत स्वतंत्र करण्यासाठी या देशातल्या सगळ्या समाजाची आपलं योगदान दिलेलं आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देश कुठल्या पद्धतीने चालवावा, भारतीय संविधान बनवण्यासाठी जी कोर कमिटी झाली त्या सगळ्या भारतीय संविधान लिहिण्याचं काम भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन भारतीय संविधानामुळे तो निर्माण झालेला आहे आणि भारतीय संविधान दिवस जो त्या दिवशी लागू झाला ते आहे 26 जानेवारी। त्यामुळे 26 जानेवारीला सगळ्या महापुरुषांचं नाव घेण्याबद्दल कोणाचा विरोध नाही, पण बाबासाहेबांचं नाव आपुलकीने आदराने प्रथम क्रमांकाने घेतलं पाहिजे। आणि हे काम आज नाही, देशामध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून मग काँग्रेसचं सरकार असेल, डाव्या आघाडीचं सरकार असेल, भारतीय जनता पार्टीचं असेल, अनेक कुठल्या पक्षाचं संघटन असेल, पण त्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्याचं काम या भारतातल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे। मग त्याच्यात शिवसेना असेल, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, इव्हन आम आदमी पार्टी असेल, इव्हन कुठली पार्टी असेल, तर भारतीय संविधानाचा जो मूळ ज्याचा हक्क आहे, भारतीय संविधान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं गेले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 26 जानेवारीच्या दिवशी त्यांचं प्रतिमेचं पूजन आणि त्यांचं नाव घेणं हे राजपत्र तयार झालं पाहिजे, एक GR तयार झाला पाहिजे। राज्य सरकारचं असेल, केंद्र सरकारचं असेल, मुंबई महानगरपालिकेचं असेल, जिल्हा परिषदचं असेल, पंचायत समितीचं असेल, ग्रामपंचायतचं असेल, या सगळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमेचं पूजन झालं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामाचा उल्लेख केला पाहिजे आणि त्यांच्याच नावाचा जयघोष झाला पाहिजे। आणि हे असं भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत कुणी करत नाही आणि एखादा अपवाद जर कुणी करत असेल तर त्याच्या कधी क्वचित असेल। आज आपण बघितलं असेल, मुंबईत घ्या, महाराष्ट्रात घ्या, इव्हन मालाडमध्ये घ्या, अनेक प्रजासत्ताक दिनाचे बॅनर लागतात आणि प्रजासत्ताक दिनाच्या बॅनर मध्ये नेत्यांचे फोटो असतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा कधीच नसतो। भारतीय संविधान ज्यांनी लिहिलं, ज्याच्याशी संबंधित आहे त्या महामानवाला डावलण्याचं काम जे करतात आहे त्या सगळ्या नेत्यांवरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि आपण बघितलं असेल, पोलीस स्टेशन मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो, पण बाबासाहेबांचं तिथे प्रतिमेचं पूजन केलं जात नाही, बाबासाहेबांचं नाव घेतलं जात नाही। महानगरपालिकेत असेल, जिल्हाधिकारी असेल, पालकमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतात, त्या ठिकाणी बाबासाहेबांचं नामोल्लेख केला जात नाही, त्यांच्या प्रतिमेला पूजन केलं जात नाही। याचं मी जाहीर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बहुजन पंचायत समितीच्या वतीने यांचा जाहीर निषेध करतो। आणि या गिरीश महाजननी जे नाव घेण्याचं टाळलेलं आहे त्याचा मी धिक्कार करतो। आणि त्या माधवीताई जाधव या महिलेने, वनरक्षक ती महिला एक कर्मचारी होती आणि त्या महिलेने त्या गिरीश महाजनला जाब विचारण्याचं काम जे केलेलं आहे तिथं मला खरोखर मी त्या माधवीताईंना मानाचा जय भीम करतो। आणि असंच आपल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो, येणाऱ्या 26 तारखेला 2026 मध्ये जर कुठल्या पोलीस स्टेशन असेल, महापालिका असेल, सरकारी कार्यालय असेल, किंवा सोसायटीचं कार्यालय असेल, या सर्व ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा लागलीच पाहिजे। आणि लागत नसेल तर त्यांच्यावरती ऍट्रॉसिटी कायदा किंवा त्यांना देशद्रोहाचा कायदा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही मागणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र तालुक्याच्या वतीने, बहुजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात येते। या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे नेते प्रकाश बनसोडे उपस्थित आहेत, बहुजन पंचायत समिती आमचे अजित पवार आहेत, महेश कांबळे आमचे वार अध्यक्ष आहेत, जितेंद्र जोगी हे आमचे ब्राह्मण समाजाचे आहेत, हे आमच्या RPI चे तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत। या ठिकाणी आमचे वसंत कांबळे आहेत, आमचे पंचायतचे माजी सुरेश कांबळे जी, राजेश साळवे आहेत, या ठिकाणी आमच्या
सोनावणे उषा सोनावणे सुप्रिया जी इथे उभे आहेत, धारवली गावातले सगळे इथे महिला मंडळ आले आहेत, आमच्या तमाम मुस्लिम भगिनी इथे आलेले आहेत, उत्तर भारतीय लोक आहेत, आमच्या इकडे सगळ्या समाजाचे लोक आहेत. रिपब्लिकन पार्टी आता पहिल्यासारखं एक समाजामध्ये नाहीये, तर अनेक समाजाची लोक इथे आहेत. त्यामुळे मी बाबासाहेबांना या ठिकाणी नतमस्तक वंदन करतो आणि या गिरीश महाजनचा आम्ही जाहीर निषेध करतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा जो मोर्चा इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बहुजन पंचायत समिती गट क्रमांक 29 यांच्या माध्यमातून आज घेतलेला आहे. या मोर्चाचं तात्पर्य असं आहे की 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समानतेचा हक्क, न्याय हक्क दिलेला आहे आणि तो न्याय हक्क दिल्यामुळे आज आपण ही प्रजा सर्वांना एकदम बरोबर आहोत असा बाबासाहेबांनी आपल्याला संविधानातून दिलेला असताना आज केंद्रामध्ये सत्तेमध्ये असलेले गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यामुळे अपमान केला. त्याच्यामुळे आज हा मोर्चा घेतलेला आहे. आज सर्व मंडळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये या तालुका अध्यक्ष आदरणीय सुनील डोंगरे साहेब यांच्या वतीने हा मोर्चा होत आहे आणि ह्या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातले लोक आहेत. इथे एका जातीचे लोक नाहीत. इथे आंबेडकरवादी बहुजन समाज सर्व एकत्रित आहे आणि हा एक निषेध मोर्चा म्हणून आज इथे घेतलेला आहे. तर मी सत्तेमध्ये बसलेल्या मंडळींना सांगतो, गिरीश महाजनला ताबडतोब पदावरून रिक्त करावं अशी मी मागणी करतो आणि आजचा मोर्चा हा सुनील डोंगरे साहेबांच्या अधिपत्याखाली झाला. त्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद देतो. जय भीम. काय नाही यासाठी पुऱ्या महाराष्ट्रभर देशात आंदोलन चालू आहे. आज मालाड तालुक्यात झालं, परवा चारकोप आणि बऱ्याच ठिकाणी आंदोलन चालू आहे. त्या महिलांना जर उद्या काय कमी जास्त शिक्षा झाली किंवा त्याच्या नोकरीवर काय गदा आली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि यापुढं पोलीस प्रशासन असो किंवा कोणतंही प्रशासन असो, कुठला कार्यक्रम कशासाठी आयोजित केला याची शहानिशा करा. कोणत्याही कटावट काढू नका. या बाबासाहेबांनी देशाला लोकशाही दिलेली आहे. तुम्हालाही लोकशाहीप्रमाणे नोकऱ्या मिळालेल्या आहेत. त्याचं पालन करा. मग जास्त काय बोलत नाही, बरेच लोक बोललेले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब, मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक पवार, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जिल्हा तालुका सर्व सुनील डोंगरेच्या आम्ही पाठीशी आहोत आणि हे महाजनला जर उद्या काही कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उग्र आंदोलन करेल असं आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचा नेता म्हणून अभिनंदन करून विजय सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र. माझं नाव शंकर वाकळे आहे, मालाड विधानसभाचा सरचिटणीस RPIचा. या गिरीश महाजनच्या विरोधात पूर्ण भारतभर, महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये त्याचा स्वतःचा पालकमंत्री आहे नाशिक जिल्ह्याचा. त्या पालकमंत्री त्याला शोभतं का? त्याला सोबत नाही. जर बाबासाहेबाचं नाव त्याच्यात मुखी येत नाही तर त्याला पालकमंत्री कशाला पाहिजे? जर बापाचं नाव विसरतो तर तुझा बाप कोणता आहे? तुझ्या बापाचं नाव विसरतो तर बाबासाहेबाचं नाव तुझ्या मुखात यायला पाहिजे, नाही तर तुला बापच नाहीये. या गिरीश महाजनला आम्ही टणकावून सांगतो की आम्ही जिल्ह्यात आज आंदोलन चालू आहे. आज मालाड विधानसभेच्या वतीने माननीय सुनील डोंगरेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं आहे. तर हे आंदोलन आम्ही थांबणार नाही. कदाचित प्रत्येक वेळी आम्ही अन्याय अत्याचाराविरोधात उतरतो आणि उतरत राहू. बाबासाहेबांच्या विरोधात जर कोणी बोलत असलं, कोणी बाबासाहेबांचा अपमान केला तर आम्ही कदाचित सहन करणार नाही असं ठणकावून सांगतो रिपब्लिकन पक्षाच्या वतीने. जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव उषा देवेंद्र सोनवणे. जय भीम. आम्ही हा मोर्चा गिरीश महाजन वरती ठेवलेला आहे निषेध म्हणून. आपले पालन करते बाबासाहेब आंबेडकरच आहेत. सगळ्यांचा बाप म्हणजे आंबेडकर, बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. गिरीश महाजन हा नीच आहे. याने एवढं मोठ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, तू हे सर्व कोणतं महाराष्ट्र पण कोणती जनताही आपले सर्व हे जातीप्रती आहे, कोणीही याच्या विरुद्धात, सगळे विरोधातच आहे. त्यांनी चुकीचं केलंय, त्यांना ह्या पटावरून हलवा. आपली लेडीज कार्यकर्ती पोलीस असून सुद्धा तिने एवढ्या ह्याच्यामध्ये पहिला उठून त्यांनी निषेध केले आहे. ती एक वाघीण आहे, तिच्या पाठी आम्ही सर्वजण आहोत. म्हणून बाबा